तुम्हाला माहिती एक गाणं तुमच्या समोर मराठी म्हणतो, जरा दाद द्या त्या गाण्याला. म्हातारी एकदा बसली भोपळ्या, चालली लेकीकडे बोलली भोपळ्याला, चल भोपळ्या भोपळ्या. एक मिनिट ही गोष्ट आहे. पहिलं गाणं होतं माझं, त्याची नंतर गोष्ट झाली, ती वेगळी गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट अशी आहे. नको ती गोष्ट नको. पुढे अँकर कॉमेडी करायला लागलं की यांच्या पोटात का दुखतो काय माहित. जाऊया, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. न्यूक्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू पावड बाय बॉन्ड रेड रेबल कॉमेडी छप्पर फाड गे. तर कार्यक्रमाला लगायच सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. जितेंद्र जोशी, अश्विनीजी काळसेकर मॅडम, काळसेकर मॅडम. नमस्ते जी, नमस्ते. आणि स्वागत करूयात आपल्या सगळ्या जोड्यांचं, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि स्वागत करूयात आपल्या दोन्ही कारणदारांचं, जोरदार टाळ्या. तर आतापर्यंत कॉम्पिटिशन फार धमाल चाललेली होती, नियम पण फार आकर्षक होते की इथे दोन जोड्या येणार, परफॉर्म करणार, जिंकणारी जोडी चिठ्ठी उचलणार आणि जे बक्षीस मिळेल ते आपल्या ग्रुपला देणार. पण जरा टेन्शन पण होतं ना, जरा टेन्शन घालूयात असं आम्ही ठरवलंय, कारण आपण चाललेलो आहोत फायनलच्या दिशेने. तेव्हा जरा वेगळे नियम. दोन जोड्या परफॉर्म करतील, जी जोडी हरेल त्यांना काहीतरी तर दिलं पाहिजे ना, म्हणून यावेळी जी जोडी हरेल त्यांना आम्ही चान्स देणार आहोत ती चिठ्ठी निवडण्याचा. वा वा वा. आणि त्याच्यामध्ये जी रक्कम असेल, जी काही रक्कम येईल, ती सगळी रक्कम त्या ग्रुपमधून वजा केली जाईल. हे असेच नियम असणार आहेत, कारण हेच आहे फू बाय फू छप्पर फाड गे. तेव्हा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. बघूयात मग आता शून्याची किंमत काय आहे हे सगळ्यांना आज कळेल. मला वाटतं की शून्य येणं किती गरजेचं आहे आता. तेव्हा आम्ही दोन्ही कर्णधारांना बोलवतो मैदानामध्ये. टॉस उडवायला या, जोरदार टाळ्या. चला बोला. शापा. शाफा तुम्ही काढा. आणि आला चापा. बोला मग तुम्ही काय करणार. मी माझ्या टीम मधनं उतरवेन डॉक्टर गिरीश ओक आणि रसिका आगाशे. हो, जोरदार टाळ्या. तर आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण जाणार आहोत देव लोकामध्ये, जिथे मृत्यूनंतर पोहोचला एक माणूस. बघा तिकडे गेल्यावर पण हिशोब असतातच ना, म्हणजे किती पाप केलंय, किती पुण्य केले. आता बघूयात त्यांचा हिशोब काय म्हणतोय आणि त्यांना स्वर्ग मिळतोय की नरक. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके यांच्या टीम मधून. रसिका आकाश आणि गिरीश ओक. टाळ्या ठोक. बाबूजी तुम पाप मत करो, पाप मत करो, तुम पाप मत करो. चित्रा खड़ी यहाँ चित्रा खड़ी, बाबूजी यहाँ चित्रा खड़ी. हे चित्रा 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 खड़ी, हे चित्रगुप्त चित्रगुप्त चित्रा खड़ी. चित्रगुप्ता, अरे चित्रगुप्ता. मला एक कळत नाही, हा मराठी माणूस असून याचं आडनाव गुप्ता कसं काय. नमस्कार मॅडम. बोल. अति सामान्य कप पदार्थ यक कश्चित मानवा. मी एकटाच आलोय. हे सगळं तुम्हालाच उद्देशून बोलले. चित्रगुप्त साहेब आहेत का. त्यांचाच वीकली ऑफ आहे. बरं आपली काय ओळख. नाही, आपली काहीच ओळख नाही. ते झालंच, मी पृथ्वीवर असतो. कारण आपली काय ओळख. नाही, आपली काहीच ओळख नाही. कसं सांगायचं याला हो, म्हणजे तुमची समाजात काही ओळख असेल की नाही. हो, मी चित्रगुप्ताची बायको. हो, चित्रा गुप्ते. खुपते तिथे गुप्ते. चित्रगुप्त साहेब आज हाफ डे सुद्धा येणार नाहीयेत का. तुम्ही तुमच्या वीकली ऑफच्या दिवशी हाफ डे काम करता का. हो, वीकली ऑफ सोडा, फुल डेच्या दिवशी सुद्धा आम्ही सगळे क्वार्टर डे काम करायचो. मग आमच्या यांच्याकडून अशा अपेक्षा का. हो काय आहे, माझा मृत्यू झालाय ना, मग माझ्या पापपुण्यांची नोंद कोण करणार. मी तुमच्या पापपुण्याची निवड करीन. तुम्ही फक्त कर्म सांगा, चांगली आणि वाईट. बरं, आता कुठून सुरुवात करू ते कळत नाही मला. म्हणजे बघा, माझा जन्म 22 जून 1952 साली झाला. आणि माझं लग्न 21 डिसेंबर 1976 साली झालं. तुम्ही वाईट कामांपासून सुरुवात केली हो नाही हो, चांगली कामं सांगतोय मी. मी असं करतो ना, माझ्या चांगल्या कामांची, माझ्या पुण्यकर्मांची एक यादीच तुमच्या समोर सादर करतो. म्हणजे बघा, एका अश्राप, अबला, अर्धवट, असमर्थ, अनिर्बंध मुलीला मी आयुष्यभरासाठी आधार दिलेला आहे. म्हणजे तुमचं लग्न. अगदी बरोबर.
पुढे हा, एका अविवेकी, हा अव्यवस्थित, हा अराजक सदृश स्थिती असलेल्या संस्थेसाठी मी आयुष्यभर ऊ का टू न करता हे हू का चू न करता अविश्रांत अथक मेहनत करून प्रयत्न केलेले आहे. हा, अच्छा म्हणजे तुमची नोकरी. अगदी बरोबर. पुढे अहो पुढे म्हणजे 1 2 3 नाही तर तब्बल 4 हा बेमुरवत खोर, हा बेकार, बेईमान, बे 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 के बे बेदुने 4 बेदरकार जीवांवर दया दाखवून त्यांचं संगोपन केलेलं आहे. हो म्हणजे तुमची मुलं. अगदी बरोबर. हा पुढे मग आमच्या घरी 4 दिवस शिळ्या झालेल्या पोळ्या मी अन्नदान म्हणून एका भिकाऱ्याला पण दिलेल्या वा 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 वा. चला पाप सांगा आता. पाप जवळपास नाहीच आहेत. ह, पुरुष कधीच स्वतःच्या तोंडाने पाप सांगत नाही. नसणारच. बघा तुम्ही, माझ्याकडे रेकॉर्ड आहे. बघा ना तुम्ही, रिकामा असणार. बघा इयत्ता 7वीत असताना बर. तुम्ही तुमच्या एका मित्राची वही फाडलीत नाहीत तर जाळलीत. हो पुण्य केलं मी. हा हो हा माझा मित्र हा. मराठीच्या तासाला त्याच्या वहीमध्ये कविता लिहायचा. कविता लिहायचा. त्या कविता जर का त्याला लिहू दिल्या असता मी तर आज तो कवी एक प्रथितयश कवी म्हणून बोकाळला असता आणि बोका म्हणून समाजाच्या बोकांडी बसला असता. त्याची एक कविता जर मी तुम्हाला सांगितली ना, तुम्ही माझं पाप पुण्यात कन्व्हर्ट कराल. सांगा. नंदलाला डराव डराव, राधे टराव टराव. नंदलाला डराव डराव. बघा वाईट वाटतं ना. नंदलाला डराव डराव, राधे टराव टराव. साधू म्हणा साधू, हा. आपण दोघे. ओ, ओ. बघा किती घाण कविता आहेत ह्या अशा कविता पुढे फोफावल्या असता. पाप आहे का पुण्य? पुण्य आहे ना. पुण्यात टाका. पण 24व्या वर्षी तुम्ही तुमच्या मित्राचा विश्वासघात केलात आणि त्याच्या प्रेयसी बरोबर लग्न केलं. हो पुण्यच केलं मी. हा? अहो त्याच्याशी लग्न झालं असतं तर वाट लागली असती माझ्या बायकोची. हा? अहो त्याचं पहिलं लग्न 6 महिन्यात मोडलं, हा? दुसरं लग्न 3 महिन्यात मोडलं, तिसरं लग्न तर मांडवातच मोडलं. मांडव पण मोडला हो? लोकांनी. बघा बरं, मी तिच्याशी लग्न केल्यामुळे तिला मरेपर्यंत मी साथ दिली. आजही ती माझं नाव लावून तिकडे पृथ्वी तलावर वावरते आहे. ती बघा. अरे मुंगी कशी झाली? लांबून बघतो म्हणून मुंगीसारखी दिसते का? बघा पूजा करते माझी बायको. झालं. म्हणजे पाप होतं का? पुण्य होतं ना. पुण्यात मांडा. हे घ्या, हा. पुण्यात टाकलं. हा. पण हा. तुमच्यामुळे तुमचा मुलगा पैसे खायला लागला. कसं काय? आठवा. अहो 8वा कुठला? 4च मुलं आहेत मला. आठवा. तुमचा मुलगा 1 वर्षाचा असताना काय झालं होतं? 1 वर्ष असताना काय? हा ते म्हणताय तुम्ही. हो ते झालं. हो थोडीशी चूक झाली. म्हणजे काय की मला ऑफिस मधून आल्यानंतर खिशातले सगळे सुटे पैसे टेबलवर ठेवायची सवय होती. हा माझा थोरला मुलगा 1 नंबरचा व्रात्य. हो त्यांनी ना 4 आण्याचं एक नाणं खाल्लं तेव्हा. अच्छा, म्हणजे त्यामुळे त्याला मोठं झाल्यावर पैसे खायची सवय लागली असं म्हणताय तुम्ही. नाही, तेवढा अप्रत्यक्षपणे माझा पाप झालेलाच आहे. पण ते अगदी नगण्य आहे. तुम्ही जरा कन्सिडर करा ना. माझी पुण्यांची यादी मोठी आहे. तेव्हा मला स्वर्गात पाठवा ना प्लीज. हे बघा, स्वर्गात एकच जागा आहे. ती माझीच आहे जागा ती. हा ठीक आहे, पण मग जरा हात ओले करा ना. हात ओले? इथे कुठे पाणी आणणार आता? अहो म्हणजे जरा टेबला खालनं काही द्याल का? पाणी कठीण आहे. टेबल कुठला आणायला सांगताय तुम्हाला इथून? हो म्हणजे तोडपाणी. हो तोडपाणी. तोड पाणी हा शब्द मला अभ्यासक्रमात गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला पैसे म्हणायचे, लाच म्हणायचे? हो, स्वर्गात जागा हवी आहे ना. किती? 5 लाख. 5 लाख? हो. म्हणजे खाली चाललंय तेच इथे चाललंय म्हणायचं? इथे चाललंय म्हणूनच खाली चाललंय. अरे बापरे. बरं मी देतो 5 लाख रुपये देतो, पण ती स्वर्गातली जागा माझी ना? नक्की ना? हॅलो. पण साहेब नाही ते समोर. बर पण बर ठीक आहे साहेब. ओके. काय झालं? सॉरी, तुमची जागा गेली. कशी काय? इंदिरा साहेबांचा फोन आला होता, त्यांनी ती जागा दुसऱ्याला दिली. पण माझं काय? तुम्ही नरकात जायचं. पाप पुण्याचा हिशोब आपण बघितला. बघत आता कॉमेडीचा हिशोब काय म्हणतोय जितूदा? पाप पुण्याचा हिशोब खूप सुंदर होता. डॉक्टर, तुम्ही फार शांततेत आणि खूप सहजगत्या, जसं तुम्ही नेहमीच काम करता स्टेजवर, तशीच ही कॉमेडी केलीत. ती कॉन्सेप्ट खूप मजेशीर होती. त्या कॉन्सेप्टला सलाम आणि तुमच्या सहजतेला हॅट्स ऑफ. अश्विनी मॅम, तुम्हाला कसं वाटलं? मला हा ऍक्ट खूप आवडला. खूप एंटरटेनिंग होता. डॉक्टर ओक आणि रसिका, ऑलवेज द बेस्ट. थँक्यू सो मच फॉर लवली ऍक्ट. आता बघूया तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत. जितूदा किती गुण? 9.5.
अश्विनी मॅम किती गुण? 9, वेट 9.5, 19 गुण झालेले आहेत. बघूयात मग आता याला सुप्रिया पाठारे कसं उत्तर देणार आहेत. माझ्या टीम मधून उतरतील शशिकांत आणि शर्वरी. अहो, या सगळ्या जोड्या तर आपल्यावर कॉमेडीचे बॉम्ब फोडतातच आहेत, पण आता एक दहशतवादी इथे येणार आहे बॉम्ब फोडायला. बघूयात मग त्यांना हा बॉम्ब कुठे लपवून ठेवलाय आणि त्याला कोण भेटतंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया सुप्रिया पाठारे यांच्या टीम मधून शर्वरी पाटणकर आणि शशिकांत केरकर. बॉम्ब 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 शोधा, बॉम्ब 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 शोधा, बॉम्ब 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 शोधा. लपवला आहे कुठे बॉम्ब मी, मदत मला माहित नाही. कशाच्या खाली कुणावरती मला मदत आठवत नाही. बॉम्ब 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 शोधा, बॉम्ब 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 शोधा, बॉम्ब 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 शोधा. कुठे ठेवलाय? कुणी बॉम्ब देतं का बॉम्ब? या गरीब रे गेलं कुणी बॉम्ब देतं का बॉम्ब? आयटम बॉम्ब नको, खरा खुरा बॉम्ब हवाय मला, खरा खुरा बॉम्ब. बॉम्ब हजारे छोकरे भेजा ना ठोकरे आगे रहे अपन. दंगा नहीं करना करूंगा मैं वरना. तेरी टाई फिश, तेरी टाई फिश, तेरी टाई फिश, फिश. वा वा. तू काय शोधतोय? फिश. लाडू हल्ला. तुला देव पाप करणार. तू लाडू खाऊन अर्धा फेकून दिलास. हे गप्पे, मी बॉम्ब शोधतोय बॉम्ब. पण तू तर श्वान दिसत नाहीयेस. एवढा मेकअप करून पण मी छान दिसत नाही. छान नाही रे कुत्र्या. कुत्र्यासारखा श्वान पथकातला वाटत नाहीयेस तू. मी छान. आमच्या बिल्डिंग मध्ये तू काय करतोयस? गेट अप, गेट अप. गेटअप वरून थांब, मी तुला क्यू देतो. क्यू की ओळखायला सोपं जाईल ना कोणाला? मला. पण मी कशाला तुला ओळखायचं? तू मला ओळखायला पाहिजे, कारण मीच आहे. हा बाय, तूच आहेस, हा. पण मी आहे. नाही, मी आहे. मग तू मी कसा असशील? तू आहे. बॉम्ब असताना फेकून मारला. ओळख मला, ओळख. हुलालालाले, ओ. हुलालालाले, ओ. हुलालालाले, ओ. हाय ना. आईनाचा बायना मोगली. याच्या मापाला भोपाच्या दाढी बघ, दाढी. ओळखला. फकीर. ही अतिरेकी. अति रेकू नकोस. गुपचूप सांग, तू या बिल्डिंग मध्ये कशाला आलायस? म्हणजे काय? असा खवटा देईन ना. काय म्हणतोय? आई! बोंबाबोंब करू नको, बोंबाबोंब. कवटाळकर. मी ना इथे बॉम्ब ठेवायला आलो. का? तुझ्या घरी जागा नाहीये? घर छोट आहे. हो, 100 स्क्वेअर फीटची जागा आहे. दादा मी 8 जण राहतो. तुषार बाबांची नोकरी गेली. तुषार बाबा? तू आपल्या बाबांना नावाने हाक मारतोस? संस्कार चुकलाय. पॉज चुकलाय. हा?
तुषार बाबांची नोकरी गेली. वा रे वा. अच्छा आहे. रसिका आई धुनी भांडी करायला लागली. चुकलाय अंदाज चुकला. माझ्या आईचं नाव रसिकाच आहे. हा बॉम्ब फोडला ना मला 10 लाख मिळणार आहे. 10 लाख. पण तो बॉम्ब कुठे ठेवलाय तोच मला आठवत नाही. बॉम्ब नको मारू. बॉम्ब नको मारू. म्हणजे तू अतिरेकी आहेस. मगाचपासून ओरडून सांगतोय तेव्हा कळलं नाही तुला मी अतिरेकी आहे तो. थांब, मी आईला सांगणार आहे, पोलिसांना फोन करणार आहे आणि तुला अटक होणार आहे. तू पोलिसांना फोन करणार आहेस. हो तू पोलिसांना नक्की फोन करणार आहेस. हो. मग कर ना फोन कर ना. तू पोलिसांना घाबरत नाहीस. चल हट. कसा बसा एक अतिरेकी पकडलाय त्यांनी. त्याच्या सुरक्षेवर करोडो रुपये खर्च केले जाते. त्याला रोज बिर्याणी देत आहे. फाशी तर त्याला देणारच नाही आज. म्हणून मी ठरवलं की खोटं अतिरेकी व्हायचं आणि जेलमध्ये जायचं. पण का? मग मला एक सेपरेट रूम मिळेल ना. भरपूर खायला मिळेल. म्हणजे माझ्या घरी माझ्या लहान भावांना 2 घास जास्त खायला मिळतील. म्हणून मी ठरवलं की मी अतिरेकी होणार. रस्त्यावर ओरडत फिरलो मी अतिरेकी पण मी अटकच करत नाही. म्हणजे तू खराखुरा अतिरेकी नाहीयेस. नाहीये. म्हणजे तुझ्याकडे तो बॉम्ब पण नाहीये. मग मी नाही पोलिसांना फोन करणार. असं करायचं नाही हा. आई, मी असं आईला करायचं नाही. सांगणार. बाप्पा कान कापेल असं करायचं नाही. मी आईला सांगणार. नाही, मी तुला अटक होऊन देणार. फोन कर. तुमचा बॉम्ब फुटला नाही पण इथे एक बॉम्ब फुटणार. मला असं वाटतं की फुबाई फूचे इथून पुढे जितके सीझन्स होतील त्या सगळ्या सीझन्स मध्ये तुम्ही एक स्ट्रॉंग जोडी म्हणून, एक स्ट्रॉंग कंटेंडर म्हणून इथे असालच याबद्दल मला खात्री आहे. थँक्यू. अशी एनर्जी पाहिजे, या अशा पद्धतीचं सादरीकरण पाहिजे. अश्विनी मॅम. शर्वरी, मला या इथे एक सांगायचं आहे की इथे सगळे जेवढे ऍक्टर्स बसलेत ते सगळे या गोष्टीवरती अग्री होतील की लहान मुलांचा किंवा मुलाचा परफॉर्मन्स करताना खूप एनर्जी लागते. आणि जर का तो ओव्हर झाला तर अगदीच घाण असं विचित्र काहीतरी वाटतं, ओव्हर ऍक्टिंग वाटते, नाहीतर ती लहान मुलगी वाटत नाही. आणि तू अप्रतिम केलास. हेअरबँड खूप आवडलाय गजऱ्याचा. आय लव्ह यू बोथ. थँक्यू सो मच फॉर अ लवली ऍक्ट. 19 गुणांना तुम्ही चॅलेंज केलं होतं. आता बघूयात ही जोडी किती गुण मिळवते. आणि आतापर्यंत मी म्हणायचं की चिठ्ठी उचलण्याचं भाग्य कोणाला मिळतंय. आता बघूयात चिठ्ठी उचलण्याचं दुर्भाग्य कोणाच्या नशिबी आहे. बघूयात किती गुण मिळत आहेत तुम्हाला. अश्विनी मॅम किती गुण? 10 गुण यांना मिळालेले आहेत. याचाच अर्थ चिठ्ठी उचलायची आहे रसिका आगाशे आणि डॉक्टर गिरीश ओक या जोडीला. वजा 35,000. काही हरकत नाहीये कारण कॉमेडीची ही आहे धमाल. तेव्हा जोरदार टाळ्या सगळ्या टीमसाठी झाल्या पाहिजे. 2,63,000 हा त्यांचा स्कोर होता. पण आता स्कोर झालेला आहे 2,28,000. सुप्रिया पाठारे यांची टीम जिंकलेली आहे. तेव्हा आता कॅप्टन ठरवणार कुणाला मैदानात उतरवायचं. अय बोला. मला असं वाटतं कुशलने स्वतः उतरायचं. स्वतः ठरवून टाकलाय कुशल स्वतः. ठीक आहे, मी स्वतः आणि नम्रता आवटे. आजपर्यंत माणसांना सगळ्यात जास्त आनंद कधी व्हायचा? कुणी गाडी घेतली, कुणाच्या घरी लग्न ठरलं. पण आता आनंद आणि टेन्शन एकाच गोष्टीचं असतं.
आपल्या घरी सबसिडीतला सिलेंडर येणार असतो तेव्हा. तर आता एका बाईच्या घरी सबसिडीतला 6वा सिलेंडर येणार आहे. बघूयात हा आनंदोत्सव ती कसा साजरा करते. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके यांच्या टीम मधून नम्रता आवटे आणि स्वतः कॅप्टन कुशल बाद्रिके. कुणीतरी येणार येणार ग, कुणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार ग, घरी येणार येणार ग, कुणीतरी येणार येणार ग, कुणीतरी येणार येणार ग. त्याची प्रत्येक बाई आतुरतेने वाट बघत असते. त्याच्या स्वागतासाठी डोळे लावून बसलेली असते. आज तो घरी येणार आहे. 5 झाले, अनुदानातला 6वा येतोय. ते आले, ते आले. मेरा नाम है सिलेंडर, मैं तो चला किचन के अंदर, धक्का मारो भाई हाथ जरा जोड़ के, धक्का मारो भाई हाथ जरा जोड़ के, धक्का मारो भाई हाथ जरा जोड़ के, धक्का मारो भाई हाथ जरा जोड़ के. काय बाई, आज लय खुशीत दिसताय. हो, आज की नाही मला खूप आनंद झालाय. तू आलायस ना घरी. नवरा घरी येतो तेव्हा तरी एवढा आनंद होतो काय? तो काय तर रोज येतो. हाय, तू कसा अधनमधन येतोस ना. आधी मला सांग, माझी प्राण प्रतिष्ठा कुठे करणार आहे? काय कुठे करणार आहे? प्राण प्रतिष्ठा. प्राण प्रतिष्ठा देवाची करतात. तुझी कुठून करणार मी? कसं आहे, गव्हर्नमेंटने मला त्याच जागी नेऊन ठेवलंय ना आता. येस, ऑफकोर्स. मग हे हा. करणार नेहमीच्याच ठिकाणी, ओट्याखाली. ओ, त्या खाली मी जाणार नाही. का? कसं आहे, तिकडे खूप धूल असते, जाली असतात, जन्मट असतात, आणि हल्ली तुम्ही तिथं कचऱ्याचा डबा पण ठेवता. अरे तसं नाही रे. म्हणजे कसं आहे, कचऱ्यातून सुद्धा गॅस निर्माण होतो ना, म्हणून तिथे ठेवतो आम्ही. मग एक काम करा, एक नली घ्या आणि कचऱ्याच्या डब्याला लावा. का? गॅस येतो ना त्याच्यातनं. गॅस कसा गॅस येतो त्याच्यातनं. बर, माझे सिलेंडर. आता तूच मला सांग, कुठे ठेवू तुला? मना शोकेश मध्ये ठेवा. ए? हे काय आहे? त्या टीव्हीला नाही ठेवता तुम्ही शोकेश मध्ये? 24 तास आपलं टुकर 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 बघत राहता. मला एकदा का त्या कोणाला टाकलं, कुणी मला बघायला पण येत नाही. त्याला माझं काय चाललंय, माझं कसं चाललंय, कुणी बघत पण नाही. आणि संपल्यावर माझ्याबरोबर कसे वागता तुम्ही? कसे? अरे सोपं आहे. असं गदा 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 हलवायचं आणि तुला असं पाडायचं. काय हो हेमांगी वहिनी, आहे का दुसरा सिलेंडर? आमचा मला काही कामच करत नाही. मचा धा केलाय नुसता, धचा मा केलाय नुसता. धचा मा काय केलाय? आतापर्यंत नुसता धगधगत होता, आता मालवलंय. हे असं असं तुम्ही मना वागवता. ते टीव्ही फ्रीज वगैरे माझ्यावर किती हसतात माहिती आहे? का हसतात? मग दर आठवड्याला कुठला तरी स्प्रे मारून तुम्ही त्यांना छान अंघोली घालता. आणि माझं काय? तुझं काय? अरे वाटा धुताना जे खरकट पाणी माझ्या अंगावर पडतं, तीच माझी अंघोळ. हल्ली बायको अंगाला टच पण करू देत नाही. तुला बायको आहे? कोण? मला सांग ना, कोण आहे? शेगडी. शेगडी तुझी बायको आहे? हो, पण तुमच्या कृपेमुळे त्याचं आता लफडं चालू आहे. लफडं? कोणाशी? लायटर बरोबर. लायटर? नायटर काय? तुम्हीच प्रोत्साहन दिलंय त्या पाप्याला. पाप्या? मग घे पापी, घे पापी, घे पापी पापी पापी. अरे असं काय करतो? लायटर शिवाय कशी शेगडी पेटणार? अरे माचीसने पेटवा ना. अरे लायटर ने पेटवली काय आणि माचीस ने पेटवली काय? एकच कसं? एकच कसं काय? तो लायटर, ती माचीस, अख्खा जेंडरचा फरक आहे. हे बघ, मना माझा मान मिळाला पाहिजे. माझी जागा अशी साफसफाई करून ठेवायची, रांगोली बिंगोली काढायची, अशी फुलं बिलं व्हायची तिथं. आणि काय उदबत्ती लावायची? नाही, उदबत्ती नको लावू, मला एलर्जी आहे. हा? फुस झालं तर धडा मिळेल ना. हा. मग?
बरं आणि काय आरती म्हणायची नाही आरती नको. श्लोक म्हणायचे हा श्लोक बेस्ट आहे. काय म्हणायचं जेवण करिता करिता नाम घ्या सिलेंडराचे सहज जेवण होते नाम घ्या सिलेंडराचे जेवणात करी असोवा वर्णता पून देते उदर तुमचे भरते जाणी हे गॅस कर्म बोला सिलेंडर महाराज की. बरं बरं चुकलं माझं. आता मी तुझे खूप लाड करणार. तुला मी असं मखरात बसून ठेवणार. बसवण्यावरनं मला एक गोष्ट आठवली. मागच्या वेळेला तुमच्याकडे पाहुणे आले होते. हो खूप खूप पाहुणे होते. मग कसं वागला होतात माझ्या बरोबर? कसं? असं मला ठेवलं, माझ्यावर एक पाठ ठेवला, एक चादर अंतरली आणि त्या पाहुण्याच्या मुलाला माझ्या डोक्यावर ठेवलं. अरे त्याचं काय ना खुर्च्या कमी पडल्या होत्या रे आमच्याकडे. अरे खुर्च्या कमी म्हणून माझ्यावर आणि त्याच्यावरती तो मुलगा सतत गॅस सोडत होता. मी सोडला असता तर हे काय? तेव्हापासून गॅस ट्रबल झालाय मला. बरं बरं चुकलं माझं. आतापर्यंत जेवढ्या चुका झाल्या तेवढ्या सगळ्या सुधरेन मी. हा तुझ्या डोक्यात मी प्लास्टिकच्या पिशव्या कोंबणार नाही, त्याच्यावर कांद्याची टोपली ठेवणार नाही, आजूबाजूची जागा नीट स्वच्छ करून ठेवीन. मग तर झालं. आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्यासाठी मी एक छानशी ट्रॉली आणणार आहे. मग त्याच्यावर तू बसायचं आणि गाडी गाडी खेळायची. अग 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 आता चला. हा आले माझं सिलेंडर 17.5 किलोचा झालास ना तू. मला झेपणार आहे का ते? नाही ना झेप. मी तुला आणणार की नाही ट्रॉली? मग तोपर्यंत चालू चालू करायची. बस खाली. आग माझ्या मनी प्रियाची माझ्या मनी प्रियाची मी दृष्ट काढते सिलेंडर लावते मी सिलेंडर लावते सिलेंडर लावते मी त्याचा तुझी करावी सेवा अनन्य भावे हळुवार लाईटर ठेवता शेगडीत फ्लेम यावे. काहीही बोलण्यापूर्वी लेखक विजय पटवर्धन यांच्यासाठी हा ब्लास्ट. मला असं वाटतंय या पर्वातला हा एक अत्यंत कल्पक आणि अत्यंत सुंदर असा ऍक्ट होता. वाह वाह वाह. तर मला एक म्हणायचं, ह्या ऍक्टचे लेखक होते विजय पटवर्धन, हो. कवी होते तुषार देवल हा आणि वेशभूषा संगीताताई आणि प्रशांत वगैरे सगळे यांनी मिळून त्यातनं शेवटी विशाल येऊन हे 17.5 किलो फार सुंदर, फार आउटस्टँडिंग आहे. अश्विन Can I take this cylinder home? Thank you so much for a lovely act. बघूयात माता गुण किती मिळत आहे. जितूदा किती गुण? अरे काय आता काय गुण बिन काय काय विचारतोस हे बघ 10:30. 10:30. अश्विन मॅम. आणि 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 11. क्या बात आहे. 21 गुण. बघूयात माझा कॅप्टन सुप्रिया पाडारे काय निर्णय घेणार. माझ्या टीम मधून एवढा विचार काय करते तू? मला उतरवलंस ना. हिम्मत असेल तर स्वतः उतर. चॅलेंज स्वीकारलं ना मी आणि भाऊ. आणि आता आपण जाणार आहोत एका शाळेमध्ये जिथे वर्ग 9वीचा पण शिकतोय 24 वर्षाचा विद्यार्थी. मुलगी शिकली, प्रगती झाली, आज शिकला, अधोगती का झाली बघूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुप्रिया पठारे आणि भाऊ कादम. शाळेत जातो मी 24व्या वर्षात, शाळेत जातो मी 24व्या वर्षात, शाळेत जातो मी 9वीच्या वर्गात, शाळेत जातो मी 9वीच्या वर्गात. गोट्या विद्या गोट्या गोट्या गोट्या
के पग घुंगरू बांध विद्यानाची ती. के पग घुंगरू बांध विद्यानाची ती. अरे हम नाचे बिन विद्या के पग घुंगरू बांध विद्यानाची नाची कोट्या अग विद्या तू बाळंत झाली बाळंत झाली तू कोट्या कपाळात जाते रे ही बाई कपाळात जाती. अरे बाबा हे बघ तुझी आई आली लप तिकडे लप हा लप आता हिला काय उत्तर द्यायचं मला कळत नाही. आईला काय करायला पाहिजे. हा माझा बाप जसा ट्यापा देतो ना आईला तशा ट्यापा देतो हिला. गोट्या 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 पीते पीते अरे पीते पीते कभी कभी यू जाम बदल जाते अरे जाम बदल जाते हैं अरे जाम बदल जाते हैं आज लोगों के नाम बदल जाते हैं अरे पीते पीते हे माशेवाली मला मासे नकोत माझा उपवास आहे मंगळवारचा. अरे मी जोशीबाई आहे तुझी वर्ग शिक्षिका. स्वागत करूया वर्ग शिक्षिकांचे स्वागत करूया वर्ग शिक्षिकांचे स्वागत करूया जोशी मॅडमचे. भाई तुम्ही फार मध्ये काय करताय. शाळेची नोकरी सोडून इकडे काय करायला आलाय. थोबाड फोडीन तुझा. ही शाळा आहे आणि हे भलतं सलतं कसं सुचतं तुला. नो कमेंट्स मॅडम. हे बघा तुम्ही स्थिर उभ्या राहणं हलताय कशाला. मी गोट्या तू दारू पिऊन आलाय. नाही बाई मी दारू प्यालेलो नाहीये मी फक्त सोमरस प्राशन केलेलं आहे. हा मग ठीक आहे. नाही मला फसवतोस. तुझी हिम्मत कशी झाली शाळेत दारू पिऊन यायची. कोण कोण होता बरोबर. ते आमच्या शाळेतल्या मुलांची पुण्याची काय पिण्याची पार्टी होती. हे कपडे घालून शाळेत यायचं नाही. कपडे घालून शाळेत नाही यायचं. गोट्या हे कपडे घालून शाळेत नाही यायचं. शाळेचे कपडे घालायचे. हा ते काय आज माझा हॅपी बर्थडे आहे ना. काय हॅपी बर्थडे काय हॅपी बर्थडे. एवढा खोडा झालाय. काय काय वय काय तुझं. हे बघा बाई मी जेव्हा शाळेत असतो ना तेव्हा 19 वर्षाचा असतो. हा? हा आणि ट्रेन मध्ये 7 वर्षाचा असतो हा? आणि एसटी मध्ये बसलो का 11 वर्षाचा हाफ तिकीट आणि फेसबुकवर बसलो ना का 20 वर्षाचा हा? आणि दाखला आहे ना त्याचे 24 आहे आता माझं. अरे खरं वय काय. नो कमेंट्स प्लीज. आता ना हद्द झाली. दारू पिऊन तू शाळेत येतोस. चल तुला मुख्याध्यापकांकडे नेते. चल. त्या सिंत्रे सरांनी गेलं काय उपयोग नाही. का? 2 तास काही येणार नाहीत ते. का अहो, त्यांनीच पार्टी अरेंज केली होती. कॉकटेल पार्टी होती ना जाम पियाला फुकट होती ना. ते जाम पीठ बसला आता झाली होडी पुढे जात नाही पाठी जात नाही. गोट्या 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 दारू पिऊ नये. दारू नाही की नाही लिव्हर खराब होतं. माणूस हळूहळू मरतो. मग इथं कुणाला घाई आहे बाई. वा काय अर्थ लावतोस हा तू. आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हा औरंगजेबाला किती बायका होत्या. अरे सांग ना. थांबा ना विचार करतोय ना जरा थांबा ना. पटकन सांग. अरे मी काही शेजारी राहायचो का त्याच्या. तू बसला. सांग ना. अरे औरंगजेबाला किती बायका होत्या. सांगतोय औरंगजेबाला किती बायका त्याला माहितीये. तो सांगणार आहे. गोट्या काय करतोय. औरंगजेब झोपलाय. औरंगजेबाला किती बायका होत्या.
जे बाल. हे बघा बाई, दुसऱ्याच्या पर्सनल मॅटर मध्ये हस हा? हस हा? हस अरे हसतोस काय? हसत नाही हो, ते कानात केस जातात गुदगेला अरे हस्तक्षेप करू नये. अच्छा अच्छा. हे बघा, आपल्याकडे काय कायदा, एकच बायको करायची आणि तुम्ही आम्हाला 3 बायका 4 बायका 5 बायका करायची उदाहरणं का देता? आम्हाला करतात नाही, त्यामुळे आम्ही फर्स्ट एड होतो, मग दारू पितो. तुझं डोकं ना खूप चालतं. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे. दुसरं. समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे, हा. त्यावरचं लिंबू तू कसं काढशील? लॉजिकली झोप लागतं यातलं. हे चालू राहू दे, विचार कर. चालू राहू दे. हा, तो सांगणार आहे की समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड आहे, त्यावरचं लिंबू तो. गोट्या, झोपू नको. अहो झोपलो नाही, समुद्र किती खोल आहे ते बघतोय मी. कळलेलं आहे मला, एकदम डिटेल सांगतो हा तुम्हाला. सांग. हे बघा, समुद्र आहे, हा एक झाड आहे, हा. त्या औरंगजेबाला खाली कसं काढायचं हा प्रॉब्लेम आहे ना. खरा प्रॉब्लेम आहे ना. समुद्राच्या मध्यभागी औरंगजेब कशाला जाईल झाडावर? हा. आणि मध्यभागी औरंगजेब उभा, त्याच्या डोक्यावरचं लिंबू कसं? नाही नाही नाही, मध्यभागी औरंगजेबचं झाड लिंबू आहे, लिंबू काढून सर नाही. हे झालं का ग? हो. हा? झालं का? हा झालं. चल मग जेवायला वाढ. उत्तर दे. समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड आहे, त्या झाडावरचं लिंबू कसं काढशील? हा सोपं आहे. हे बघा, सांग. हे असं चालत जायचं, झाडाचा लिंबू काढायचा आणि आणायचं. काय तुझा बाप तरी पाण्यावर चालत गेला होता का? मग तुमच्या बापानं तरी समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड लावलं होतं का? हे बघ गोट्या, विद्या आत्मसात करायचं तुझं वय आहे, तू दारू का पितोस रे? अहो तीच तर आत्मसात करतोय पण होत नाही ना. होईल होईल, जरा लक्ष दे ना. तिकडेच तर माझं लक्ष आहे. गोट्या, सॉरी सॉरी. अरे काय चाललंय तुझं? हे मग मला मदत करा ना काय. मी मदत करेन, त्यासाठी मला पगार मिळतो. सांग तुझी अडचण सांग. बाई ती विद्या आहे ना, मला खूप आवडतं, त्यामुळं ना मला खूप त्या मेल्या, ती माझी पोरगी आहे, मलाच सांगतोस तिला पटवून द्यायला तू? हरामखोरा, तू विद्या, तू चल घरी. जा, जा, घेऊन. घरी जा, चल. जा, जा, घेऊन. आई, गोट्या, चल, घे, मारा तुला, गोट्या, चांगलंच मारा, चल, घेऊन गोट्या, ये, चाल. घरी चल. चांगलं. हा सुटलो बाबा. 2 वर्ष नुसतं विद्या विद्या विद्या, कटाळा आला. आता पोरींच्या पाठी लागायचं नाही बाबा. आता फॉर अ चेंज फक्त भक्ती करायची. हा हा. ए भक्ती, काय भक्ती, चल. भाऊ, मला तुमचा कॉस्ट्युम खूप आवडला आहे. खूपच सुंदर दिसताय तुम्ही आज. मला काहीच नाही बोलायचंय. सगळं ह्या ऍक्टनी सांगून टाकलं. याच्या पुढे म्हणजे काय म्हणतात ना, सूर्याला दिवा दाखवण्यासारखं होईल. याच्यावरती काय बोलायचं? दिस इज कमेंटलेस ऍक्ट. एक्सलंट, थँक्यू सो मच. हा ऍक्ट म्हणजे कसा होता भाऊ? लोकांना वाटेल भांग प्यायल्यासारखे आम्ही काय भाऊ काय करतोस तू? किती सुंदर साथ देतेस तू सुप्रियाताला. मला काही बोलायचं नाही. मला वाटतं की गुण सुद्धा कुशल तू सांग, किती गुण देऊ याला? सर 11 द्या. त्यापेक्षा जास्त देऊ शकलात तर प्लीज द्या. काय आता कॅप्टन म्हणालाच आहे तर नाही, कारण खरंच म्हणजे काय
11. अश्विन मॅम किती गुण? क्या बात है, 22 गुण. याचाच अर्थ चिठ्ठी उचलायचा मान मिळणार आहे. कुशल बद्रिके आणि नम्रता आवटे यांना जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. -25,000 25,000 मायनस. गॅसचे भाव पुन्हा वाढले. जोरदार टाळ्या. 2,28,000 स्कोर होता आणि आता राहिलेले आहेत 2,03,000. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता बघूयात कोण आहे आजची न्यूक्लिअर अँटी डॅनप शॅम्पू परफॉर्मर ऑफ द डे जोडी. आणि त्यासाठीच मी दोनही परीक्षकांना मैदानात बोलवतो ते नाव जाहीर करण्यासाठी. जोरदार टाळ्या. खरं तर परीक्षकांकडे काही हक्क असतात, ते हक्क वापरून आम्ही दोघांनी असं ठरवलेलं आहे की परफॉर्मर ऑफ द डे. खरं तर सगळ्यांची सादरीकरणं उत्तम झाली, पण मला असं वाटतं आजचा खरा परफॉर्मर जो होता तो सगळ्यांच्या वतीने, मेकअप, कॉस्ट्युम या सगळ्यांच्या वतीने लेखक विजय पटवर्धन यांनी त्या सिलेंडरच्या ऍक्ट साठी परफॉर्मर ऑफ द डे स्वीकारावं अशी मी. महागाईचं टेन्शन सगळ्यांना आहे, पण कॉमेडीचा हा धमाल धमाका घेऊन आम्ही पुन्हा एकदा भेटणार आहोत. उद्याच्या भागात बघायला विसरू नका. न्यूक्लिअर अँटी डॅनप शॅम्पू फुफाय चापर पाड. मला सांग तुझा आवडता ऍक्टर कोण? भाऊ, अरे वा, का आवडतो तुला तो? का आवडतो? वा, फालतू बोलतो पण एक्सप्रेशन चक्काच आहे. काही नाही ना? आता मला तू सांग, तुला कुठली वस्तू आवडते? मी काढून दाखवणार. भजी. मला वाटलं होतं. भजी. आज भजी आणली नाही त्याच्या आई.